पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मृत्यून म्हणे थोर थोर, मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार भगवंताचा। माणूस कितीही थोर असला, कितीही भगवंताचा अवतार असला तरी मृत्यू कोणालाच टाळता येत नाही। महामृत्युंजपामुळे फक्त मृत्यू काही काळाकरता पुढे ढकलता येतो, पण मृत्यूवर विजय मिळवता येत नाही। गुरुजी क्षमा करा, पण शेखर राजाध्यक्षांचा सारखा फोन येतोय। शुभमस्तु। गुरुजी माझ्या अद्वैतचा ऍक्सिडेंट झालाय हो। तुम्ही म्हणाला होतात की तो रक्षा कवच धागा त्याच्या गळ्यात असताना त्याला काही होणार नाही, म्हणून मग असं असताना त्याचा ऍक्सिडेंट तरी कसा होऊ शकतो? असंभव, असंभव आहे। रक्षा कवच धागा गळ्यात असताना अद्वैतला काही होऊ शकत नाही। गुरुजी मी खरं सांगतोय, तो धागा त्याच्या गळ्यात होता, आहे। शेखर तू तपासून बघ, तो रक्षा कवच धागा त्याच्या गळ्यात नसेल। गुरुजी माझ्या अद्वैतला काही होणार तर नाही ना? शेखर अकाल मृत्यू अटळ आहे। गुरुजी प्लीज प्लीज असं काही बोलू नका, प्लीज तुम्ही काहीतरी करा गुरुजी। ताई त्या साहेबांची तब्येत कशी आहे? तुला काय करायचंय? तू जा, हॉस्पिटलमध्ये आणलंस, तुझं काम झालंय, जा तू। असं कसं म्हणताय तुम्ही? असं कसं मरणाच्या दारात सोडून जायचं मी त्यांना? मग आमचं काम आम्हाला करू दे, प्लीज मध्ये मध्ये करू नको। मला फक्त एवढं सांगा, त्यांची तब्येत ठीक आहे ना आता? नाही वाचणार, तो शुद्ध सुद्धा आली नाही अजून त्याला। ताई ते शुद्धीवर नाही आलेत म्हणजे? शुद्धीवर नाही आले म्हणजे नाही आलेत ते अजून शुद्धीवर। तुम्ही डॉक्टरांना जाऊन सांगा ना त्यांचा जीव वाचवायला। ए बाई तू मध्ये मध्ये करू नको ग, तू वेटिंग एरिया मध्ये जाऊन बस बरं, नाहीतर सरळ निघून जा बरं इथून। पेशंटचे नातेवाईक आता येतच असतील, जा बरं। डॉक्टर पाचपुते कुठे आहेत? ठीक आहे आले। डॉक्टर पाचपुते, मी शेखर राजाध्यक्ष अद्वैतचा बाबा, माझा अद्वैत कसा आहे? त्यांना आताच ICU मध्ये शिफ्ट मी त्यांना भेटू शकतो का? नाही अहो त्यांची खूपच क्रिटिकल कंडिशन आहे। काय झालं त्यांना? त्यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोचत नाहीये। डॉक्टर माझ्या अद्वैतला वाचवावं। हे बघा तुम्ही पैशाची काळजी करू नका, जी काही महागडी ट्रीटमेंट करायची ना ती करा तुम्ही, पण त्याला वाचवा तुम्ही, प्लीज वाचवा त्याला। माझ्या अद्वैतला काय होता कामा नाही हो। मिस्टर राजाध्यक्ष, पेशंट अजूनही मृत्यूशी झुंज देतोय, त्यांना कितीही महागडी ट्रीटमेंट करा किंवा
आणखी काही वेगळं करा, पण जोपर्यंत त्यांच्या ब्रेनपर्यंत ऑक्सिजन पोचत नाही ना, तोपर्यंत जगातला कुठलाही डॉक्टर काहीही करू शकणार नाही. आता सगळं पेशंटच्या नशिबावर अवलंबून आहे. डॉक्टर, रिक्वेस्ट करायची होती. अद्वैतच्या गळ्यात एक धागा होता, तो प्लीज काढू नका प्लीज. त्यांच्या गळ्यात कुठलाही धागा मी तरी बघितलेला नाही. नाही होता. अहो, खरंच नाही. पेशंट इथे ऍडमिट झाला ना, तेव्हा त्याच्या गळ्यात काहीही नव्हतं. सांभाळा स्वतःला. शेखर, पूजा संपन्न झाली. मनात किंतु परंतु नको. तू निश्चिंत राहा, आता सगळं व्यवस्थित होईल. पण तो धागा मात्र गळ्यात असायला हवा. हो गुरुजी. गुरुजी, माझ्या अद्वैतचा ऍक्सिडेंट झालाय हो. तुम्ही म्हणाला होतात की तो रक्षा कवच धागा त्याच्या गळ्यात असताना त्याला काही होणार नाही म्हणून. मग असं असताना त्याचा ऍक्सिडेंट तरी कसा होऊ शकतो? शेखर, तू तपासून बघ. तो रक्षा कवच धागा त्याच्या गळ्यात नसेल. गुरुजी, गुरुजी, तुम्ही बरोबर म्हणाल होत. अद्वैतच्या गळ्यात तो रक्षा कवच धागा नव्हता. आपल्याला काहीच करता येणार नाही का आता गुरुजी? अद्वैतला काही झालं ना, तुम्ही कसा जगू? शेखर, अद्वैतचं रक्षा कवच बनून एक मुलगी त्याच्या आयुष्यात येईल. आणि हे विधी लिखित आहे. पण ती मुलगी कोण आहे ते कसं कळेल? हे येणारा काळच ठरवेल शेखर. अद्वैतला जर जीवदान मिळालं तर समजून जा, ती मुलगी अद्वैतच्या आयुष्यात आलेली आहे. आणि लक्षात ठेव, ही मुलगी जोवर अद्वैतच्या जवळ आहे तोवर मृत्यू अद्वैतला स्पर्शही करू शकत नाही. अहो, वर कुठे चाललाय? डबा दे. नाही नाही, अजून टाइम आहे. तुम्ही बसा तिकडे. नाही, नका जाऊ, तुम्ही बसा. अरे देवा, ही अवदसा इथे कशाला आलीये? हॉस्पिटलचं स्मशान करायचंय तुला? अहो, ही काळ्या जिभेची आहे आणि म्हणून आम्ही हिला आमच्या वावोशी गावातनं बाहेर काढली. जिथे जाते तिथे सगळ्यांचा सत्यानाशच करते. हिला बाहेर काढा आधी, नाहीतर हॉस्पिटलमधनं एकही जण जिवंत बाहेर जाऊ द्यायची नाही. काकू ऐका माझं. तोंड बंद कर. माझ्या नवऱ्याला इकडे ऍडमिट केलंय आणि तुझी सावली जर त्याच्यावर पडली आणि त्यांचं काही बरं वाईट झालं ना तर सांगून ठेवते. हो ताई, हो ताई, काय गोंधळ लावला? तुझं लक्ष नाहीये का इकडे? हिला कोणी आणलं? हिला बाहेर काढा पहिले. अहो, ही काळ्या जिभेची माहित नाही तुम्हाला? चल निघ, चल निघ. भाऊ भाऊ ऐका माझं. मी जाते इथनं. फक्त वर नायक साहेब आहेत. तू अशी ऐकायची नाहीस. तू अगोदर निघ. काकू 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 ऐका. चल म्हणते ना, जा, जाऊन मरायचं तिथे मर, पण इथे थांबायचं नाही.
ऐका ना, ते वर साहेब आहेत ना, हे त्यांच्या गळ्यात घाला. अगं आत्ता असं कसं गळ्यात घालणार? आत ऑपरेशन चालू आहे आणि डॉक्टर ओरडतील मला. ताई ताई ऐका ना, तुम्ही त्या साहेबांच्या जवळ ठेवा. या काही झालं तरी त्यांचा जीव वाचायला हवा. फक्त त्यांचा जीव वाचला पाहिजे. तू अशी ऐकायची नाहीस. चल ताई तेवढं म्हणते ना. भाऊजी काय झालं काय आपल्या आधीला? अहो असं कसं झालं भाऊजी? अरे अध्यक्षच माझंच चुकलं रे. मी अद्वैतला खरं बाहेर पडू द्यायला नको होतं. भाऊजी डॉक्टर काय म्हणतायत? अध्यक्षच आपला अद्वैत क्रिटिकल आहे. क्रिटिकल प्रयत्न करतायत डॉक्टर. गॉड नोज. अध्यक्षच तुला कसं कळलं अद्वैतचा ऍक्सिडेंट झालाय? अरे काय विचारतोय मी? तू इथे कसं काय आलास? माझा एक मित्र या हॉस्पिटलमध्ये काम करतो भाऊजी. त्यांनी सांगितलं मला फोन करून. तुम्ही काय काळजी करू नका भाऊजी. आपल्या आधीला काही नाही होणार. तो एकदम बरा होईल. लाईट कसे गेले? अरे जा कोणीतरी जनरेटर चालू करा, नाही तर पेशंट ब्रेन डेड होईल. चल 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 जा, ब्रेन डेड होईल पेशंट.
भाऊजी काय करताय? डॉक्टर आहेत. लाईट गेलं तर आता काय? हो, पण डॉक्टर आहेत ना भाऊजी. तुम्ही बसा, तुम्ही शांत बसा. काही नाही होणार, काही नाही होणार, काही नाही होणार आता. असं डॉक्टर Miracle. Patient is out of danger. It's a miracle. मला असं वाटतं अध्यक्षाची आपण अद्वैतला मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया. इथे ठेवण्यात काही अर्थ नाहीये. बघितलंस ना, आता लाईट गेले होते. या गावात काहीही होऊ शकतं. बरोबर म्हणता तुम्ही भाऊजी. आपण असंच करूया. डॉक्टर काय झालं? माझा अद्वैत कसा आहे? खरं तर आम्हाला वाटलं होतं आम्ही काही करू शकणार नाही म्हणून, पण लाईट आले आणि बघतो तर काय, तुमचा मुलगा एकदम स्टेबल. अहो, ब्रीदिंग सुद्धा व्यवस्थित चालू होतं त्याचं. मिस्टर राजाध्यक्ष, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचा मुलगा आउट ऑफ डेंजर आहे. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर. खरंच खूप थँक्यू. अहो, आमचे कसले आभार मानताय. मला वाटतं तुमच्या देवाने तुमची प्रार्थना ऐकली असावी. खरं तर हा एक चमत्कार आहे, चमत्कार. मी माझ्या अद्वैतला बघू शकतो? नाही नाही, एवढ्यात नाही. आता त्याला आरामाची गरज आहे. अध्यक्षाच, आपला अद्वैत बरा झाला. अद्वैतचं रक्षा कवच बनून एक मुलगी त्याच्या आयुष्यात येईल. अद्वैतला जर जीवदान मिळालं तर समजून जा, ती मुलगी अद्वैतच्या आयुष्यात आलेली आहे. ही मुलगी जोवर अद्वैतच्या जवळ आहे तोवर मृत्यू अद्वैतला स्पर्शही करू शकत नाही. कोण असेल ती मुलगी? कुठे असेल? आई त्रिनयना ना देवी, त्या साहेबांच्या बाबतीत काहीच वाईट घडू देऊ नकोस. त्यांना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. नेत्रा, मला जमलं ते सगळं केलं. मी त्या साहेबांना हॉस्पिटलमध्ये पण घेऊन आले, पण मला आता नाही माहित ते कसे आहेत आणि मला कोणी आता थांबूही देत नाहीये. तुम्ही जाऊन बघता का ते कसे आहेत एकदा? काळजी करू नकोस. तू असताना त्याला कसं काही होईल? तो सुखरूप आहे. देवी आईची कृपा झाली. देवी आईनं दिव्य शक्ती दिली आहे तुला. तू होतीस म्हणून वाचला तो. तुम्हाला कसं माहित?
तुम्ही कोण आहात नक्की? ज्याचा तू जीव वाचवलास ना, मी त्याची आई होते. आई होते म्हणजे